नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणाची दुर्गाष्टमी कधी आहे, पूजेचा शुभ काळ कोणता आहे, कोणत्या वेळेत पूजा करावी, दुर्गाष्टमी पूजा विधी, दुर्गाष्टमी कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रावण दुर्गाष्टमी व्रत पाळले जाते. या दिवशी महादेवासह दुर्गा मातेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी भक्तिभावाने उपवास करून नित्यपूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते. शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत, जे केल्याने महादेवासह दुर्गा मातेचाही कृपा प्राप्त होते. दुर्गाष्टमी ही देवी दुर्गेला समर्पित आहे. या दिवशी देवी दुर्गेची पूजा विधिवत केली पाहिजे. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला 9 मुलींना खाऊ घालणे उत्तम मानले जाते. परंतु तसे करणे शक्य नसेल तर कोणत्याही एका मुलीला आदराने घरी बोलावून लाल रंगाची ओढणी अर्पण करून भोजन द्यावे. यानंतर लाल रंगाचे साहित्य द्यावे. या साहित्यात शिक्षण, खेळ, कपडे, फळे, मिठाई, दक्षिणा, मेकअप इत्यादी गोष्टी ठेवाव्यात. असे केल्याने दुर्गा मातेची कृपा होते आणि घरात सुख शांती लाभते. तसेच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला माता लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. मान्यतेनुसार शुक्रवारी देवीला वस्त्र अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच शक्य असल्यास देवीला लाल रंगाचे फूल अर्पण करावे. या दिवशी देवी लक्ष्मी बरोबरच भगवान श्री विष्णूंची देखील पूजा करावी. तसेच माता लक्ष्मीला या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवावा. हा उपाय केल्यास शुभ फळ प्राप्त होते व आपल्याला सकारात्मक फायदे मिळतात. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. श्रावणाची दुर्गाष्टमी कधी आहे तर दुर्गाष्टमी 12 ऑगस्ट सकाळी 7:55 चालू होणार आहे ते 13 ऑगस्ट सकाळी 9:31 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 13 ऑगस्ट रोजी मासिक दुर्गाष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे. पूजेचा शुभ काळ कधी आहे तर ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:23 पासून ते 5:06 पर्यंत आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 पासून ते दुपारी 12:52 पर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:38 पासून ते दुपारी 3:31 पर्यंत आहे. रवी योग सकाळी 10:44 पासून ते 14 ऑगस्ट सकाळी 5:50 पर्यंत आहे. आता पाहूया दुर्गाष्टमी पूजा विधी. स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी. दुर्गा मातेचा जलाभिषेक करावा. पंचमृतासह गंगाजलाने दुर्गा मातेचा अभिषेक करा. आता आईला लाल चंदन, कुंकू, सौभाग्याचे सामान आणि लाल फुले अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करा. देवीला नैवेद्य अर्पण करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा. आता पाहूया दुर्गाष्टमी कथा. प्राचीन काळी दुर्गम नावाचा एक दृष्ट आणि क्रूर राक्षस होता. तो खूप शक्तिशाली होता. त्याच्या क्रूरतेने त्याने तिन्ही लोकांमध्ये अत्याचार केले होते. पृथ्वी, आकाश आणि ब्रह्मांड या तिन्ही ठिकाणी लोक त्याच्या दुष्परिणामाने त्रस्त होते. त्याने एवढी दहशत पसरवली होती की घाबरून सर्व देव कैलासात गेले. कारण देव त्याला मारू शकत नव्हते, शिक्षाही देऊ शकत नव्हते. सर्व देवतांनी भगवान शिवाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. विष्णू, ब्रह्मा आणि सर्व देवतांसह भगवान शंकरांनी एक मार्ग शोधून काढला आणि आपली ऊर्जा म्हणजे शक्ती सामायिक करून शुक्ल पक्ष अष्टमीला त्यांनी एकत्रितपणे देवी दुर्गाला जन्म दिला. त्यानंतर त्याने सर्व शक्तिशाली शस्त्र देऊन राक्षसाशी कठोर युद्ध केले. तेव्हा देवी दुर्गाने त्याच्यावर वेळ न घालवता तात्काळ राक्षसाचा वध केला. ते राक्षस दुर्गसेन म्हणूनही ओळखले जात होते. त्यानंतर तिन्ही लोक आनंदाने जयघोष करू लागले आणि या दिवशी दुर्गाष्टमीचा उगम झाला. या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय झाला. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या शस्त्रांची देखील पूजा केली जाते आणि शस्त्रांच्या प्रदर्शनामुळे हा दिवस वीराष्टमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.